हे बघ, एवढं आमच्या घरी येऊन देशील? अरे कुठे देशील? हवाय जी. कुठं? दुसऱ्या वाड्यावरच्या घरी नव्हता. हळू. हे बघ, आणि रस्त्याने जरा असा पेंढऱ्यासारखा रमत गमत जाऊ नकोस. झटकन जा. काय गे, हजारदा बजावून सांगितलं ह्या देवळाच्या आसपास फिरकायचं नाही म्हणून. चोर सिंगची. अरे बाबा, या देवाला हात काही लावले का? उगीच कुत्र्यावाने ओरडतोस. मस्तवान माझे सगळे. काय गे कार्टे, काय आहे का या ओच्यात? काय तुझ्या पाहते मॅडम? एक कार्टे. अंगाला हात लावायचं नाही, नाहीतर पंताना सांगीन. पंताना सांगेन काय? सांग पंताना. पंताना सांगते चोरी कर छंतात लेखाचे. सांग पंताना. काय रे महादू? काय नाही जी. अरे बघ काय पडलं. अण्णांच्या घरी निघालो होतो. असं होय. आपण नीट बांधून ठेवावं. बोल बोल. अहो काय झालं काय? व्हायचं काय? ही गाठी मगाशी देवळातून बाहेर आली. मला पाहता चक्क ओरडायला लागली. चोरला काय करताय? काय झालं हा? काय नाही पंत, मगाशी मुलगी अशी देवळातून बाहेर आली. मी विचारलं काय नेतेस बाळ, तर चक्क घाबरून पळायला लागली. म्हटलं ही अशी चोरीची सवय वाईट बरं, अगं देव शिक्षा करेल तुला. तू चोरी केलीस? नाही चोरी मग खोटं बोलतात. जाऊ द्या. अहो मी सांगितलं पण चक्क भोकाण पसरलं. काय जाऊ द्या पंत, तर लहान आहे ते, चालायचं असतं. जा बरं चिपरे, जा घरी जा. फीस मागू नका म्हटलं तर हातच मारतीये. काय करता बाई? तुझं मडक गेला. काय चोरलंस तेव्हा? गाव तेच का खाणू नको. नका मारू बाई तिला. काय चोरलंस? नुसती खरकटी खाऊन पोट भरलं ना तुझं? इतकं डुक्कर आणि फिरती या. कशाला मारता? नका मारू तिला बाई. घे हे ताट. मला नका ते तुमचं जेवण. चल. लोकांना भूक अशी झाली त्याची गरज मला खाती. भूक आवडता आली नाही त्याची पोटावर चिकट घातली. पटकन त्यालाही बस येणार नाही कधी ते. या कुष्ट्या खरकट्याला कोठ्याची जनावर सुद्धा तोड लावित नाही. म्हणून तुम्ही दारावर आलेल्या ठिकाणा वाहता नाही का? त्या गावाची मानखाना उदरभरणासाठी दुसऱ्यांच्या हात पसरावा लागतो. त्या गावातील मानखाना भिक्षेसाठी स्वतःच पोट भरून भरून ओरडावं लागतं. त्या गावातील माणसं माणसासारखी असून सुद्धा पशुपेक्षाही ज्याला हिंचीवर जगावं लागतं. त्या गावातील देवळामध्ये देव राहतीलच कसे? नको मला तुमचा तो नैवेद्य, नको ती गंध फुले, नको ती पूजा आरती. तुमचं देऊळ खोट, तुमचा देव्हारा खोटा, देव्हाऱ्याचे देवही खोटी. बिदरचे पाहुणे मंडळी गेली ना? या एकादशीची वारी चुकवायची नाही बरं का? मगाशीच तूप पाडून झालंय. आईला फीस मागू नका म्हटलं. हातच वरती या. खाणू नाही होत. काय करता तुम्ही बाई? अरे मारू नका. काय चोरलंस जेवणात? काही होतंय का? बरं नाही का वाटत?
तुझ्या पोटाला तेवढे मडक्यात नाही एक दाना आणि माझी हाड शिजून घालू होय खाईनच का मलाच एकदाची टोपली शिळ्या भाकरीचा तुकडा होता आणि तो कुत्र्याला घातला थांब तुझ्या त्या कुत्र्याचा टक्करच फोडते प्रगडाला खाईनच का मलाच म्हणशील तुला भूक लागली म्हणशील खा खा चिपरे हे बघ मी ताट घेऊन आलो तुझ्यासाठी चिपरे नाही नाही जी मला भूक नाही जी मला लगत आहे तुमचं ताट मी नाही डोळा करायची मी नाही गाताची मला भ्या वाटते मला लगत आहे तुमचं जेवण मला भ्या वाटते चिपरे तुला भीती वाटते माझी बाळा चिपरे काल तुझ्या आईने तुझ्या मंदिरात तुला मारले ना फार वाईट वाटलं मला एक सारखी तुझी आठवण येत होती मला बघ आज मी घरी जेवायला बसलो मला जावेला तुझ्यासाठी मी ताट घेऊन आलो बघ चिपरे 2 घास घे चिपरे घे ना 1 घास घे चिपरे हे बघ तुझे घास घेतला नाही केले तर मी आयुष्यभर हाताला शिवणार ना चिपरे तुला माझी शपथ आहे चिपरे चिपरे वायद अरे वायद किती ऐकायचं तेव्हा बघावं तेव्हा वायद अरे वायद ऐकायला काहीतरी कट असते हे बघ भरणा कर आणि पावती घेऊन मोकळा हो बरं पाटील औंधा जमीन पिकलीच नाही तर सारा कुठून भरायचा का चोऱ्या करून पैसा आणायचो पाटील ही तुमची 12 महिन्याची रड आहे पाटील समजा संसार वाहून गेला म्हातारीनं घरात हांतरून धरलं घात नाही तर खाणारी पाटील ही तुझी कटकट मला ऐकायची नाही तू त्या मुजुमदारा जाऊन पाय धर जा माझ्याच्यानं तुझं काम व्हायचं नाही बघ पाटील अरे इसबा काय होणार एवढ्यानी हा ठीक आहे आणखीन काढलंस काढ बघू पोराच्या कमरेतला कडदोरा काय आणि हे तोडा कारभारणीच्या हातातलं अरे काय व्हायचंय यांनी चांदीला कोण विचारतो आजकाल अरे बाबा आजकाल पितळेच्या भावानं चांदी विकली जाते पंढरपुरात ठीक आहे आणखीन काय आणलंस बघू संभा जरा बाहेर जातो चल चल खंडोबाचं टाकाय पूजेत अरे 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 देवानं कशाला आणलंस रे बाबा बर ठीक आहे पोराला सांगू नका पाय धरतो अरे अरे पोराला जर समजलं तर डोसक्यात कुराड घालतो माझ्या येस बा अरे ह्या गोष्टी मला समजत का नाहीत हे बघ चिवटे सावकाराचं व्याज जे काही उरेल ते तुझ्या नावे जमा करतो म्हणजे झालं हं जा तू पावतीची पावती छान हे सगळं मी माझ्या घशात घालतोय पावती मागतोय उपकार इकडे हे बघ यात मी तुला सूट दिली अशी उगाच गावात बोंबगत हिंडू नकोस हे या गोष्टी जर पंतांना समजल्या तर तुझ्या हातात बेड्या पडतील मला फासाला देतील समजलं नाही जी नाही जी नाही तसं कसं काट्यातनं तुम्ही मला बाहेर काढलं नाही हे सगळं लक्षात ठेवून इथून पुढे वागा म्हणजे आम्ही सुटलो काय त्रास आहे काय पाटील काही जमतंय का जरा अवघड दिसतंय अहो कायद्याचा धाक दाखवल्याशिवाय हे लोक मुकाट्यानं भरणा करायचे नाहीत
पण दुष्काळानं समजा गाव पेटलाय. त्याला मी काय करू? पदरात 4 दाणं आहे ती ते इथं टाकून आम्ही काय पोटात काट भरायचं? पोटात काटे भरा नाही तर दगड धोंडे भरा. अरे मला काय त्याचं? कुठल्याही परिस्थितीत सरकार तुम्हाला दयामाया दाखवू शकत नाही. पण समजलं? पण आता चिंता नाही. बिदरला काहीतरी वसुली धाडता येईल अशी उमेद वाटते. नांगरडीचे बैल आणि शेतीची अवजारं जप्त करून छे छे, काय केलं तुम्ही मुजुमदार? सरकारला ह्या पापाचे धनी करू नका तुम्ही. पण जे मी केलं ते कायद्याला धरूनच, कायद्याच्या आधाराच आम्ही हा माल जप्त केला. कायद्याचा अर्थ कसा लावायचा हे आम्हाला चांगलं समजतं व्यंकटराव. कायदे माणसासाठी असतात, माणसं कायद्यासाठी नसतात. तुमच्या कायद्यात जर माणुसकी नसेल तर तुमचे या माणूस कायदे जनता पायाखाली तुडवल्याखेरीज कधी राहणार नाही हे ध्यानात ठेवा. हो, मग बिदरहून आलेल्या तगाद्याच्या खरेदीला काय जबाब द्यायचा? सांगतो ना, घ्या लिहून. हो. हुजूर बादशहांच्या सेवेशी मंगळवेढ्याच्या तमाम आम जनतेकडून आम्ही अत्यंत नम्रपणानं अर्ज करत आहोत. मंगळवेढे पंढरपूर भागात पावसानं पाठ फिरवली आहे. बहुतेक सर्व विहिरी आटल्या आहेत. आपल्या लेकरा बाळांच्या तोंडात 2 घास कसे पडतील याची रयतेला भ्रांत पडली आहे. रयत बादशहांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे आहे. रयत जगली तरच बादशाही जगेल. तगादा करून सारा वसूल होईल असं आम्हाला निश्चित वाटत नाही. म्हणून सारा वसूल करण्यासाठी आम्हाला सवलत देण्यात यावी अशी बादशहांच्या चरणी आमची नम्र विनंती आहे. हा झालं? हो, आणावं. गुरुदेव, जा बाबा, तुमचं सर्व काही घेऊन जा. जे काही घडलं त्याबद्दल आम्हाला क्षमा करा.